कशासाठी आणि जगावे कसे मी विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी जगू पांग फेडावया मायभूचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हा आवाज ऐकला, या घोषणा ऐकल्या की डोळ्यासमोर उभी राहते ती सात्विक संभाजी भिडे गुरुजींची मूर्ती। गेले 40-42 वर्ष त्यांच्या सहवासात राहताना एक व्यक्ती म्हणून, एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून त्यांच्या अनेक भूमिका मी बघितल्यात। मी जेव्हा वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या ठिकाणी शिकायला होतो त्यावेळी ते माझे पालक होते। हो, ते माझे पालक होते, कारण मी कॉलेजमध्ये कसा जातो आहे, माझी वेशभूषा कशी आहे, माझं वागणं कसं आहे, या सगळ्या गोष्टींवर बारीक त्यांचं लक्ष होतं। माझी अभ्यासात प्रगती कशी आहे, मी कोणत्या कोणत्या ठिकाणी जातो आहे, या सगळ्या गोष्टींची चौकशी एक पालक म्हणून भिडे गुरुजी माझी करत असत। मी काय वाचतोय, काय वाचलं पाहिजे, काय पाठांतर केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देणारे माझे पालक म्हणजे आमचे भिडे गुरुजी। मी खूप नशीबवान आहे, वयाच्या 8व्या-9व्या वर्षीच भिडे गुरुजींचा आणि माझा परिचय झाला आणि त्या परिचयाचं रूपांतर नात्यात कधी झालं हे लक्षातच आलं नाही, इतका जीव त्यांनी आम्हाला लावला। माझ्या आईला नेहमी ते सिंधुताई म्हणूनच हाक मारायचे आणि भावासारखे सदैव ते पाठीशीही उभे राहिले। जीवनामध्ये कसं जगावं, कुणासाठी जगावं, कोणत्या पद्धतीनं जगावं, हे संभाजी भिडे गुरुजींच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं। आपण उच्च विभूषित असलं पाहिजे। आपल्याला जर अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे तर शिक्षण हे आपल्याकडं उत्तम असलं पाहिजे। जे आपण शिक्षण घेतोय त्यातलं शिखर गाठायचा आपण सदैव प्रयत्न केला पाहिजे, नव्हे ते शिखर आपण गाठलंच पाहिजे। त्याचबरोबर आपल्या आईवडिलांची आपण मनापासून सेवा केली पाहिजे, पण देहापासून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो हे मात्र कधीही विसरून चालणार नाही। जितकी आई महत्त्वाची तितकी आपली मातृभूमी महत्त्वाची, आपली भारत माता महत्त्वाची, आपला हिंदू धर्म महत्त्वाचा। अगदी पोशाख कसा असावा याचे सुद्धा धडे आम्हाला त्यांनी दिले। ह्या आधुनिक युगामध्ये वावरताना सदैव गुरुजींची डिग्री आमच्या डोळ्यासमोर येते आणि त्यांचा पेहरावसुद्धा आमच्या नजरेत भरून जातो। त्यांचं ते भाषेवर असलेलं प्रभुत्व, त्यांचं ते पाठांतर, त्यांनी केलेल्या श्लोक रचना सर्व काही सांगून जातात।
आणि त्यांनी समोर उभा केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे कधीही विसरून चालणार नाही. कशासाठी आणि जगावे कसे मी. आपला हा जन्म झालाय हा खूप पुण्याईनं झालाय. कारण भिडे गुरुजी संत वचनांचाही अतिशय उत्तम प्रकारे आपल्या बोलण्यामध्ये वापर करतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, त्यावेळा विठ्ठले कृपा केली. आपलं पूर्व संचित आहे. ह्या 84 लक्ष योनी जन्म आपण फिरलोय आणि त्यानंतर आपल्याला हा मनुष्य देह मिळाला आहे. आणि या मनुष्य देहाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला जिजाऊ सुतांना सदैव आपल्या डोळ्यासमोर उभा केलं पाहिजे. श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन दैवत त्यांनी हृदयामध्ये आमच्या बिंबवली. प्रभू रामचंद्रांना आमच्या हृदयामध्ये बिंबवलं. ज्ञान आणि वैराग्य दोन्ही एकत्र कशा नांदतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याजवळ काय नव्हतं, त्यांच्याजवळ सर्व काही होतं, तरीसुद्धा समाजात वावरताना त्यांनी सगळं समाजाला आपलं मानलं. हा स्वातंत्र्य स्वराज्य ही श्रींची इच्छा आहे म्हणून त्यांनी सांभाळलं. हेच खरं त्यांचं वैराग्य आहे. मी आणि माझं हा शब्द कधीही तोंडात येता कामा नाही. कारण तशी आपल्या छत्रपतींची शिकवण नाही. आपला धर्म, आपली संस्कृती जी काही टिकून आहे ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. आपण जे आज सगळे सोहळे करतोय ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळं करतोय हे कधीही विसरता कामा नये. आपल्या हृदयाच्या सिंहासनावर आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, जाज्वल्य आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवलं पाहिजे. आणि हे करताना आपल्या हातून कुठलंही वाईट कर्म होणं शक्यच नाही. कारण आमचं दैवत, आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे असं आमच्याकडून होऊनच देणार नाहीत, हा विश्वास त्यांनी तरुण पिढीच्या मध्ये जमा केला. एका हाकेला ओ देणारे हजारो लाखो तरुण जेव्हा बघतो आम्ही तेव्हा गुरुजींची समृद्धी आमच्या डोळ्यासमोर येते. ज्ञानेश्वर माऊलींनी जे केलं, तुकाराम महाराजांनी जे कळसापर्यंत नेलं, तेच भिडे गुरुजींनी आम्हाला शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आहेत, आमचे आहेत, माझे आहेत. ही जी जागृती आमच्यासारख्या तरुणांमध्ये त्यांनी निर्माण केली आहे ती फक्त आणि फक्त माऊलीच करू शकते. ज्ञानेश्वर माऊलींनी झोपलेला समाज जागा केला. गीता तुम्हाला समजत नाही ना, तर ही ज्ञानेश्वरी वाचा. म्हणून ज्ञानेश्वरी सर्वांच्या समोर ठेवली आणि पसायदानामध्ये जगाच्या कल्याणासाठी त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली. तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच केलं. एकनाथ महाराजांनी सुद्धा तेच केलं. रामदास स्वामींनी सुद्धा तेच केलं. आणि तेच तेज
आमच्या हृदयामध्ये बिंबवण्याचं काम आमचे भिडे गुरुजी करतायत. या संतांचं जे लिखाण आहे ते जाज्वल्य आहे आणि ते जाज्वल्य लिखाण आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुणांच्यामध्ये त्यांनी चेतना जगवण्याचं काम केलं. कारण चैतन्य दीप प्रत्येकाच्या हृदयात असतो, फक्त त्याला चेतना देण्याची आवश्यकता असते आणि ती चेतना देण्याचं काम गुरुजींनी केलं. कारण एक छोटीशी पणतीसुद्धा सगळा अंधकार नाहीसा करू शकते. त्यामुळं तरुणांच्या हृदयात निर्माण झालेली ही ज्योत आपल्याला प्रकाशित केल्याशिवाय राहणार नाही. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याच्या विरुद्ध जाऊन देव, देश आणि धर्म याच्या रक्षणासाठी, पंढरीच्या पांडुरंगाचे पायीक होण्यासाठी, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्यासाठी प्रत्येक तरुणाची पावलं आता पडतायत. आणि ह्याला कारण म्हणजे फक्त आणि फक्त जाज्वल्य आहे. कारण जागृती करणं म्हणजे काय असतं हे समर्थ चरित्र वाचताना कळतं. समर्थांनी ज्या प्रकारे मनाचे श्लोक आपल्या सर्वांसाठी लिहून तेव्हाचा समाज जागा केला, तसं आमच्या या गुरुजींनी असे श्लोक लिहून आत्ताचा हा झोपलेला समाजसुद्धा जागा केला. तरुणांच्या मनामध्ये चैतन्य दीप निर्माण केला आणि आजही तो निर्माण करण्याचं काम अखंड चालू आहे. ज्योत से ज्योत जगाओ हे अभंगातली ओळ आहे ना, ती खरंच गुरुजींचं जगणं सांगून जाते. कशासाठी आणि जगावे कसे मी, हे ते जगून दाखवत आहेत. त्यांनी दाखवलंय. ते नेहमी स्वतःला प्रश्न विचारतात आणि स्वतःला प्रश्न विचारल्यानंतर आपल्यासारख्यांना त्याचं उत्तर मिळतं. अनेक जाती जमातीतले तरुण जेव्हा एका हाकेला देऊन येतात एके ठिकाणी, प्रत्येकजण डोक्याला टोपी घालून येतं आपल्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून. प्रत्येकाच्या भाळी तिलक आहे संस्कृतीचं प्रतीक म्हणून आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये तेवती ज्योत आहे आपल्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून. ह्या देव आणि देश आणि धर्म एकच आहे. आपले देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आपला देश म्हणजे ही मातृभूमी, आपला धर्म म्हणजे हिंदू धर्म. हे सांगायची अभिमानाची गोष्ट प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. झोपेत सुद्धा कोणी नाव घेतलं तरी जय हा उद्घोष अनेक जणांच्या मुखातून येईल. कारण चेतना ही शक्ती आहे. गणपती अथर्वशीर्ष असू देत किंवा कोणतंही स्तोत्र असू देत, ते म्हणताना आपण तल्लीन होतो. गणपती अथर्वशीर्षामध्ये तर आपण स्तवन करताना म्हणतोय, त्वं मूलाधार स्थितोसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णू. हे आपल्या शरीरामध्ये सगळं आहे. माझ्या मूलाधारामध्ये ती शक्ती आहे आणि ती शक्ती जागृत करण्याचं काम गुरुजींनी केलं आहे.
हो, आमच्यासाठी ते देवच आहेत. संत म्हणजे देवाचं दुसरं रूप आहे. कारण देवाला प्रत्येकाच्या ठिकाणी जाणं शक्य नाही, म्हणून तो संत प्रत्येकाच्या ठिकाणी पाठवतो. त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं की आपल्याला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. का? तर त्यांच्याकडं असलेलं प्रेम आणि त्यांनी दाखवलेला आदर्श आणि त्यांनी दाखवलेला चैतन्याचा दीप. प्रत्येक संत वाक्य लक्षात घेताना गुरुजींची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. म्हणून त्यांच्याशी नातं जोडावं लागतं. नातं जोडावंसंच वाटतं. कारण तुकाराम महाराजांनी सुद्धा पंढरीनाथाशी नातं जोडलं. ते म्हणतात, रखुमाईच्या पती सोयरिया. त्यांनी सोयराच करून टाकलं. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सद्गुरू सारिखा सोयरा सज्जन, सोयराच करून टाकलं. कारण का? चैतन्य हे आपलं सोयरं आहे, म्हणजे आपणच आहे. सोयरा आपलं मन जपायचा प्रयत्न करतो आणि आपण सोयऱ्याचं मन जपायचा प्रयत्न करतो आणि त्यातून जाज्वल्य निर्माण होतं. आणि जाज्वल्यच जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व सवंगड्यांच्यामध्ये नातं निर्माण केलं, एकमेकांना सोयरं बनवलं. जीवाला जीव देण्यासाठी अनेक मावळे निर्माण झाले. येसाजी कंक नाव घेतलं तरी हत्ती डोळ्यासमोर उभा राहतो. आणि त्यानं हत्तीला लोळवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना जेव्हा आलिंगन दिलं, सोयरा म्हणूनच दिलं ना. त्या खानानं दिलेल्या लाखो करोडो मोहरासुद्धा त्यापुढे फिक्या होत्या. त्यानं ते नाकारलं. कारण येसाजी कंकांना आपल्या सोयऱ्याजवळ जाण्यात आनंद होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा सोयऱ्याला आपल्या कवेत घेण्यात आनंद होता. कितीतरी मावळे त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला. हे फक्त आणि फक्त सोयरा करू शकतो. किती किती उदाहरणं सांगायची. प्रत्येक मावळा, तानाजी मालुसरे असू देत, बाजीप्रभू देशपांडे असू दे, मुरारबाजी देशपांडे असू देत किंवा शिवा काशीद असू देत, ही सगळी शिवाजी महाराजांची आप्त सोयरी मंडळी होती आणि जीवाला जीव देणारी होती. छत्रपतींनी जे केलं ते आपल्याकडून सुद्धा तसं कार्य झालं पाहिजे. ह्या समाजामध्ये आपण एकमेकांची बंधुता आपण बंधू आहोत. आपलं नातं आहे एकमेकांशी. आपण एकमेकांशी सोयरे आहोत. हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. कारण का? आपले छत्रपती तसे वागलेत, तसे जगलेत, तसे ज्ञानी होते, तसे वैरागी होते, तसे श्रीमंत योगी होते. त्यातला अंश आपण काहीतरी घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर पाऊल उचलायला सुरुवात केली की आपोआप आपण चालू शकतो. इतकं बळ त्या नामामध्ये आहे, त्या जय जयकारामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की उचललेलं पाऊल कधी चालायला सुरुवात होते याची आपल्यालाच लक्षात राहत नाही. आपण शिवाजीमय होऊन जातो. कारण का? आपल्यासमोर गुरुजींनी मंत्र ठेवला आहे, कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगूपांग फेडावया मायभूचे,
आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.